अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं 59वं पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन सोलापुरात 23 ते 25 डिसेंबर या कालावधीत पार पडलं. या अधिवेशनाला जवळपास 1100हून अधिक प्रतिनिधींनी उपस्थिती लावली होती. या अधिवेशनात राज्यभरात रखडलेली प्राध्यापक भरती आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती लवकर करा, महाविद्यालयीन निवडणुका पुन्हा घ्याव्यात अशा मागण्या करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अमृत संस्थेच्या माध्यमातून अधिक छात्रवृत्ती देण्याची घोषणा शासनानं केली आहे. त्याची अंमलबजावणी शासनानं तात्काळ करावी, अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं दिलाय. या पत्रकार बैठकीला पश्चिम महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री मेघा शिरगावे, पश्चिम महाराष्ट्र प्रदेश संयोजक दीपक नडमाने, कोल्हापूर महानगर सहमंत्री श्रावणी कालेकर आणि वेदांत कुलकर्णी उपस्थित होते.